पल्लवपुच्छ कोतवाल हा एक सुंदर आणि खूपच हुशार पक्षी आहे. याला मराठीत भिंगराज, भृंगराज असेही म्हणतात. हा पक्षी इतर पक्ष्यांचे आवाज अगदी तंतोतंत नक्कल करू शकतो. हा पक्षी 20 ते 30 पेक्षा जास्त पक्ष्यांचे आवाज काढू शकतो. हा पक्षी आवाजाची नक्कल करून अन्न चोरण्यासाठी फसवणूक करतो. त्यामुळे याला चतुर पक्षी मानले जाते. हा विजेच्या तारेवर किंवा झाडावर सहज दिसतो. इंग्रजीत याला ग्रेटर रॅकेट-टेरेड डोंगो असे म्हणतात. याचे वैज्ञानिक नाव डायक्रुरस पॅराडायसस आहे. हिंदीत याला भीमराज किंवा भंगराज म्हणतात. गुजरातमध्येही याला भीमराज किंवा भृंगराज म्हणतात. तेलुगूमध्ये याला टिक पसल पोलीगाडू असे म्हणतात. हा पक्षी संपूर्ण भारतभर आणि श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि आग्नेय आशियात आढळतो. हा पक्षी प्रामुख्याने घनदाट जंगलात आणि झाडी असलेल्या भागात राहतो. तो गावांजवळच्या झाडांवरही आढळतो. हा पक्षी पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो. त्याच्या पंखांना सूर्यप्रकाशात निळसर हिरवट चमक दिसते. याचा आकार मैना एवढा असतो. याची लांबी 30 ते 40 सेंटीमीटर असते. याच्या शेपटीत 30 सेंटीमीटर लांब चमच्यासारखी 2 पिसं असतात. ही पिसं याला रॅकेट सारखे सुंदर रूप देतात. याच्या डोक्यावर चोचीवर एक तुराही असतो. नर आणि मादी जवळजवळ सारखेच दिसतात, पण नर पक्षाची शेपटी थोडी अधिक लांब असते. याचा रंग चमकदार काळा आणि शरीर रुबाबदार असते. हा हवेत झपाट्याने उडत असतो. त्याचे उड्डाण खूप जलद आणि सुंदर असते. उडताना त्याच्या लांब शेपटीचे पंख खूप आकर्षक दिसतात. हा पक्षी मुख्यतः कीटक खातो. तो मुंग्या, वाळवी, मधमाशा, फुलपाखरे आणि लहान सरडे खातो. कधी कधी हा फुलांचा रस, फळ आणि मकरंदही खातो. कोरड्या हंगामात हा फुलांतून मधही घेतो. तो हवेत उडून कीटक पकडतो. तो पोहू शकत नाही. धावण्याचा वेग फारसा नाही. उडण्याचा वेग 20 ते 30 किलोमीटर प्रति तास इतका असतो. याचे वजन 120 ते 130 ग्रॅम असते. या पक्ष्याची एकच प्रजाती आहे, पण उपप्रजाती वेगवेगळ्या भागांमध्ये आढळतात. हा पक्षी घरटे झाडाच्या उंच फांदीवर बांधतो. घरटे कपाच्या आकाराचे असते. ते डहाळ्या, गवत आणि मऊ पानांपासून बनवलेले असते. मादी 2 ते 4 अंडी घालते. अंडी पांढरी असून त्यावर तपकिरी ठिपके असतात. पिल्ले जन्माला येताना नग्न आणि आंधळी असतात. पिल्लांचे रंग हळूहळू राखाडी किंवा काळे होतात. आई आणि वडील दोघेही पिल्लांची काळजी घेतात. ते आळीपाळीने अन्न आणतात आणि सुरक्षितता राखतात. पिल्ले 3 आठवड्यांत उडू लागतात, पण पालक त्यांना अन्न कसे शोधायचे हे शिकवतात. या पक्ष्याचे जंगलात आयुष्य 10 ते 15 वर्ष असते. हा पक्षी पर्यावरणात खूप उपयुक्त आहे. हा हानिकारक कीटक खाऊन निसर्गाचे संतुलन राखतो. हा मानवांसाठी पूर्णपणे निरुपद्रवी आहे. हा कधी कधी कावड्यांना, घारांना, गरुडांना दूर हाकलतो. म्हणजेच हा पक्षी खूपच धाडसी आहे. पक्षी निरीक्षकांना हा खूप आवडतो. याचे रूप, चातुर्य आणि आवाज नक्कल करण्याची क्षमता लोकांना आकर्षित करते. भारतीय संस्कृतीत हा हुशारी आणि चातुर्याचे प्रतीक आहे. जरी हा पक्षी सध्या संकटात नसेल तरी झाडतोड आणि प्रदूषणामुळे याला धोका आहे. म्हणून आपण जंगलांचे आणि पक्ष्यांचे संरक्षण करायला पाहिजे.